जर कोणाला वाटत असेल मी त्याच्या पक्षात यावं, त्यांनी मला एक शब्द द्यावा. खरात बाबाचे कोण कोण भक्त पक्षामधले आहेत, त्यांनी जेवढं अडचणीत पक्षाला आणलं किंवा प्रतिमा मलिन केली तेवढं तर चूक माझ्याकडून झालेली नाही. की अजितदादासाठी अमोल मिटकरी लढला, हे चूक जर त्याची असेल तर ही चूक मला तयार आहे करायला. उद्या तुम्ही पक्षातून हाकाललं तर माझी निष्ठा मात्र अजितदादांवर काय होणार. यशाचं डिझाईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे, ते कोणी PR एजन्सीचं नाही. त्यावेळेस आमच्या वरिष्ठांना वाईट वाटलं. शान सिद्दीकींचं स्वागत. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, योग्य निर्णय घेतला, त्याबद्दल काही दुमत नाही. फक्त माझी चूक काय ते सांगा. 6 वर्ष माझं कामाचा रेट हे बघितला रेशो तर तो उत्तमच आहे, याचं मला समाधान आहे. नंबर 1, शेवटच्या महिन्यामध्ये मात्र मी सर्वात जास्त प्राधान्य दिलं ते अजितदादाचा 28 जानेवारीला झालेला विमानाचा अपघात. त्याच्यामध्ये माझी मागणी काय होती की CCTV फुटेज भेटलं पाहिजे. दादा विमानात बसताना त्यांच्यासोबत कोण कोण होतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि दादाच्या विमानाच्या अपघाताच्या बाबतीत जर आम्हाला शंका येत असेल तर त्याचं निराकरण सरकारने केलं पाहिजे. त्यासाठी स्थगनचा प्रस्ताव विरोधी पक्षाने दिल्यानंतर ती चर्चा सभागृहात लागावी म्हणून सातत्यानं माझा हट्ट असेल. सभापतींनी ऐकलं नाही तर मी तुमच्यासारख्या मीडियासमोर येऊन कॅमेऱ्याच्या समोर बोलायचो. आणि हे होत असताना अचानक ज्यावेळेस शान सिद्दीकींचं नाव पुढं आलं त्यावेळेस मला वाटलं माझी चूक काय आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा विचारा ना. आज अजितदादा असते तर त्यांनी विश्वासात घेतलं असतं आणि हे म्हटलं असतं की तुला आता एकदा आमदार केलं, तुला तुझ्या कर्तृत्वाला सिद्ध करता आलं नाही किंवा एखादी विधानसभेला तुला बांधता आली नाही, आता दुसऱ्यांदा आमदार व्हायची जिम्मेदारी तुमची, जबाबदारी तुमची. एकदा तर तुला संधी दिली ना, पण आता यावेळेस थांब, एवढं म्हटलं असतं. एकदा मला विधान परिषद दिली, मी पक्षाचा ऋणी आहे, कायम ऋणात राहणार. कारण माझी लायकी नव्हती असं मी समजतो. माझ्याकडं तेवढा पद, पैसा, प्रतिष्ठा, माझा फार मोठा समाज नाही, माझे फार मोठं राजकीय वलय नाही, माझी फार मोठी उपयुक्तता नाही. पण पक्षातली जी उपयुक्तता मला वाटायची की हा माझा पक्ष आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे, पुरोगामी पक्ष आहे. काही लोक असं म्हणतात की पक्षाला अमोल मिटकरींनी बऱ्याचदा अडचणीत आणलं. काही लोक म्हणतात अमोल मिटकरींचं वागणं पक्षाला अडचणीत आणण्यासारखं होतं. अरे मी खरात बाबाच्या भक्ता इतका तर अडचणीत नाही आणलं ना पक्षाला. खरात बाबाचे कोण कोण भक्त पक्षामधले आहेत, त्यांनी जेवढं अडचणीत पक्षाला आणलं किंवा प्रतिमा मलिन केली तेवढं तर चूक माझ्याकडून झालेली नाही. किंवा त्याचा 1 लाखाचा चिंचोका विकत घेतला नाही मी, किंवा मी माझ्या अभिषेक रक्ताची केले नाहीत त्याच्या आश्रमामध्ये. म्हणजे ज्या लोकांनी हे केलं ते सत्य येईल समोर. मी तुम्हाला सांगतो अजितदादाच्या विमान अपघाताचं सत्य आता 80% बऱ्यापैकी आमच्या लक्षात आलं आहे काय आहे. थोडं दिवस जाऊ द्या, खरं खोटं जनतेच्या समोर येणार आहे, ते काही इतक्या लवकर संपणार नाही. मला विधान परिषद दिली नाही म्हणून मी नाराज नाही आहे. जे ट्रोल करतायत त्यांना मला परत सांगायचं आहे की तुमचे 40 पैशाचे लावारिसपणा जरा बाजूला ठेवा. मी खरं हे आहे की माझी खदखद ही आहे की मी जर निष्ठेनं माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणी अटॅक केला त्याला तितक्या तोडीमोडीत उत्तर देण्यासाठी अगदी माझ्या गाडीची काच फुटेपर्यंत, माझ्या घरावर मोर्चे येईपर्यंत जर केलं असेल तर ही जागा सुटताना फक्त एखादा फोन, एखादा मॅसेज तरी पक्षातल्या लोकांकडून अपेक्षित होता की आता पुढं पक्षाच्या संघटनेत काम करायचं. आता स्टार प्रचारक होतो मी, काढलं गेलं. दादांनी परत मला संधी दिली, म्हणजे स्टार प्रचारक म्हणून घेतलं. मुख्य प्रतोद केलं होतं अजितदादांनी मला विधान परिषदेचं, तेही पद माझं काढलं गेलं. मुख्य प्रवक्ता पदापर्यंत मी गेलो होतो. तर याच्या बोलण्यानं म्हणजे एखादा अजितदादांवर कमरेच्या खाली बोलणारी जी काही पिलावळ होती मध्यंतरीच्या काळात, उठले की अजितदादा उठले, त्यांच्यावर एकाचं तोंड उघडत नव्हतं. अशा वेळेस त्यांना आम्ही ठोकून काढायचो. त्यावेळेस कोणतं वादग्रस्त विधान होतं. माझा नेता जर अजितदादा आहे आणि त्या नेत्याबद्दल जर कोणी अपशब्द बोलत असेल तर त्याला त्याच ताकदीनं उत्तर देणं हा माझा मावळ्याचा धर्म सांगतो. मी जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर मला सॅलरी सोल्जर व्हायचं नाही आहे, मला सोल्जर व्हायचं आहे. मध्यंतरी पण तुम्ही बघा 42 जागा आल्या, त्या PR एजन्सी होती आमची डिझाईन बॉक्स, ते श्रेय घ्यायला लागली. त्यावेळेस मी फक्त लेख लिहिला एका पेपरला लोकसत्ताला की यशाचं डिझाईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे, ते कोणी PR एजन्सीचं नाही. त्यावेळेस आमच्या वरिष्ठांना वाईट वाटलं. मी दादासाठी लढणारा होतो कारण दादानी मला शेणातले हात माझे पेनाला लावलेत. हे उपकार मी दादाचे कधीच विसरू शकत नाही. माझ्या अंगातला शर्ट जो दिसते ना, हा सुद्धा अजितदादांच्या पुण्यामुळे आहे. त्याच्यामुळं त्या माणसासोबत आमचं इमान मरेपर्यंत कायम आहे. 28 जानेवारीला दादा गेले, त्याच्यानंतर मला हळूहळू हे जाणवायला लागलं की पक्षामध्ये आता आपला उपयोग नाही आहे, की पक्ष आपल्याला आता तेवढं काही स्वीकारताना दिसत नाही. पक्ष आपल्याला कोण्या मुवमेंटमध्ये घेत नाही. आपण पक्षाचे सरचिटणीस होतो, कोण्या पक्षाच्या मिटिंगला नसतो. पक्षाचा कुठलाही नेता आपल्याशी बोलत नाही. पक्षाचे आमदार आपले मित्र आहेत,
पण त्या आमदारांनाही काही वाईट वाटलं नाही. अहो याच्यापेक्षा काय दुर्दैव पाहिजे. मी ज्या दिवशी सेवानिवृत्त झालो, म्हणजे सेवानिवृत्तीचं शेवटचं भाषण तुम्ही सुनेत्रा वहिनीचं पण ऐकलं असेल, एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकलं, देवेंद्रजींचं ऐकलं. त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर फोटो सेशन नावाचा प्रकार असतो त्या पायऱ्यांमध्ये. सर्व पक्षाचे आमदार म्हणजे उद्धव साहेबांपासून राजेश राठोड साहेबांपर्यंत जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षातले 10 लोक तरी फोटो काढायला होते. मी सेवानिवृत्त झालो त्या दिवशी पायऱ्यांवर सुद्धा माझ्यासोबत फोटो काढायला कोण नव्हतं याची मला खंत होती. त्या दिवशी मंगळवार होतं, मला आठवतं. पण नंतर मग मनाला दिलासा दिला की काही असो, एक गोष्ट महाराष्ट्र लक्षात ठेवेल की इतके आमदार 40, ज्याच्यासाठी दादांनी अनेक सभा घेतल्या, वर 8-9 आमदार, इतके आमदार असतानासुद्धा आपण प्रामाणिकपणे विधान परिषदेमध्ये दादांची लढाई लढता आली. न्याय देता आला नाही याचं दुःख शेवटपर्यंत आहे. पण अजितदादाबद्दल आपण 2 शब्दाचं का तोंड उघडलं असेल, आपल्याला आपली औलाद ही नपुंसक नामर्द म्हणणार नाही. म्हणजे मी तो शिक्का लावून घेतलेला नाही. मी मेलो उद्या तरी माझी आमदार म्हणून मला मरायचं नाही आहे. मला मरायचं आहे अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून. आज पक्षातलं कुठलंही पद माझ्याकडं नाही, पण अजितदादांचा एक कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी इतर पदांपेक्षा खूप मोठं आहे. बऱ्याच लोकांना वाटत असेल की मी पक्ष सोडून गेलो पाहिजे, पण माझी निष्ठा, माझ्या देवऱ्यातला देव मी कधी बदलत नाही. मी कशाला पक्ष सोडून जाऊ. तुमचं 100% योगदान असेल, माझं तर 20% योगदान असेल ना, पण असेल ना योगदान. जी हिंमत तुम्ही नाही दाखवली ते हिंमत अमोल मिटकरींनी दाखवली. परत सांगतो, मी आमदार न झाल्याचं दुःख नाही, आमदारकी येत राहील जात राहील. पण अजितदादांचा लढा लढल्यामुळे जर हे फळ मला भेटलं असेल तर त्याचा मी आनंदानं स्वीकार करतो. मला त्या गोष्टीचा अभिमान राहील का मला माझी औलाद बेमान म्हणणार नाही आणि मी कोणाची बेमानी केली नाही. माझं इमान अजितदादांच्या पायी मरेपर्यंत कायम आहे. तितका दादांशी प्रामाणिक, तितका दादाच्या परिवाराशी प्रामाणिक. दादाची नातवंड पतवंड असली तरी माझं खानदान प्रामाणिक राहणार. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न असा आहे की त्यांच्या व्यतिरिक्त पक्षात नेते आहेत ना. अरे मंत्री आहेत, नेते आहेत. आज तुम्ही मुश्रीफ साहेबांवर ज्यावेळेस किरीट सोमय्या चालून गेला, पहिली प्रतिक्रिया आमची होती. झिरवाळ साहेबाच्या प्रकरणात आम्ही बोललो. कोणतेही मोठे नेते असतील पक्षामधले, त्यांच्यावरही ज्यावेळेस काही संकट आली, पक्षाच्या बाबतीत कोणी बोलायला गेलं तर आम्ही बोललो असेल. पक्षातला कोणी मंत्री, कोणीही नेता, कोणीही आमदार साधं विचारायला तयार नाही. बरं नाही भेटली आमदार की एकाही आमदाराचा मेसेज मी फोन दाखवतो, आला नसेल की अमोल जाणे दे, अमोल जाऊ दे, झालं ते झालं. म्हणजे काय मग तुम्हाला नकोसं झालं आहे काय पक्षामध्ये. दादांच्या परिवारावर असलेलं संकट पाहता मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही, पण बाकीची लोकं आणि अशा पद्धतीनं काही लोक माघारी लूज टॉक करतात. दिल्लीतले काही नेते तर म्हणतात अशा तर लय लोक येतात आमच्या पक्षात जातात, येतात जातात. अरे बरोबर आहे, तुमच्या पक्षात अनेक लोक येतात जातात, ठीक आहे, मोठा पक्ष आहे, मी काही म्हणणार नाही. पण माझ्यासारख्या आता उद्या त्यांनी जर माझ्या हकालपट्टीचं पत्र काढलं तर वाईट वाटून घेऊ नये. फक्त त्यांनी माझी चूक सांगावी ते पत्र काढण्यापूर्वी की अजितदादासाठी अमोल मिटकरी लढला, हे चूक जर त्याची असेल तर ही चूक मला तयार आहे करायला. उद्या तुम्ही पक्षातून हकाललं तरी माझी निष्ठा मात्र अजितदादांवर कायम राहिली आहेत. मेसेज आले, त्यांना मी माझ्या पद्धतीने रिप्लाय दिला. राजकारणामध्ये लोक साधारणपणे ठीक आहे, प्रवक्ता आहे, बोलू शकतो, पक्षाची बाजू मांडू शकतो, असे निकष लावून कदाचित मला त्या ऑफर आल्या असतील. पण मी ना त्याबद्दल सुनेत्रा वहिनींच्या कानावर टाकलं ना कोणाशी माझी चर्चा झाली. पुढचं राजकारण एकच आहे की जर कोणाला वाटत असेल मी त्याच्या पक्षात यावं, त्यांनी मला एक शब्द द्यावा की अजितदादाच्या विमानाचा खरंच अपघात होता की घातपात होता. ह्या शोध मोहिमेमध्ये जो कोणी मला सहकार्य करेल त्याच्या खांद्याला खांदा लावून मी पुढं काम करणार. म्हणजे उदाहरणार्थ मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आमदार रोहित पवार हे FIR करायला चाललेले असताना मी त्यांच्यासोबत गेलो. मला माहीत होतं त्यांच्यासोबत गाडीत बसणं म्हणजे माझ्या पक्षाच्या नेत्यांना न आवडण्यासारखं आहे. अनेक लोकांनी बघा रोहित पवारांसोबत मिटकरी बसला आहे म्हणजे त्याला पुढं आता माहीत आहे की त्याला आता पक्षात भविष्य नाही. मग मी रोहित पवारांच्या गाडीत कशाला बसेल, मी एकनाथ शिंदेंच्या गाडीत बसेल, कारण याच्यात भविष्य आहे. पुढं याच्यात भविष्य नाही, कारण तो पक्ष सत्तेत नाही. काल तुमच्या अमरावतीच्या बच्चूभाऊकडून निर्णय घेतला तर मला घेता आला असता, पण मी सत्तेच्या सोबत बसेल ना, बसायचं असेल तर. पण रोहित पवार ज्या कामाकरता चालले होते ते होतं अजितदादांच्या बाबतीत VK सिंगला आणि VSR कंपनीला गुन्हेगार ठरवण्याकरता FIR ते त्यांच्या गाडीत बसलो होतं. यांच्या काय बाकीच्यांच्या पोटात दुखण्याची काय गरज आहे. त्याच्यामुळे जो कोणी नेता आता मला फोनवर म्हणेल ना की मला बाकी तुमचे विधान परिषदा, राज्यसभा, आणखी काही कॅबिनेट मंत्रीपदं, पालकमंत्रीपदं नको आहेत. हा जो देव आम्ही देवऱ्यात रोज पुजतो ना अजितदादा नावाचा, हे दादाची अस्थी,
ही दादाची खुर्ची, या खुर्चीवर 12 जून 2025ला, म्हणजे आता 12 जूनला 2 महिन्यानंतर याला 1 वर्ष होणार, त्या दिवशी दादा या चेअरवर बसले होते. त्यांनी जे अस्थिकलश पक्षाकडून आले त्यातले काही अस्थी मी काढून ठेवले. आणि दादा हयात असताना 5 एप्रिल 2025ला मी दादांच्या देवगिरीवरील शंकर नावाचे जे माझे मित्र आहेत, सुनेत्रा वहिनींना मी हेच विनंती केली होती की या घराच्या गृहप्रवेशासाठी मी कुठला सत्यनारायण घालणार नव्हतो, ना मी कुठलं कर्मकांड करतो. तर आता ह्याच्यावर पण लोक ट्रोल करतात, की चपला चोरला. अरे भामट्यांनो, तुमच्यासाठी ते चपला असतील आणि मी तुम्हाला चोर दिसत असेल, पण ज्या अन्नदात्यामुळं मला घर मिळालं त्याला देवाऱ्यात ठेवणं चूक